गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रई येथील विश्वशांती विद्यालयाला बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली। तसेच जयंती व पणकार दिन साजरा करण्यात आला। कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका यातील चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम विविध विचारांचे वाहक म्हणून कार्य करत आहे। उल्हास आखाडे, प्रा देवानंद दुधे, प्रा टीकाराम जेल्लेवार, प्रा सारिका साळवे, पत्रकार अरुण गवारे, धनराज वासेकर, सोनू वाळके, उमेश गझलपेल्लीवार, मारुती बारासागडे, प्रफुल्ल कोटांगले, सुधीर गडपायले, दिलखुश कुनघाडकर, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शिक्षकांना लेखणी भेट देण्यात आली। वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून गौरविण्यात आले। पत्रकारांचा सत्कार आला। पत्रकारांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहावा आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता। केवळ बातम्या देणे हेच पत्रकारांचे काम नसून समाजातील गरजू घटकांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणे ही काळाची गरज आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तनुर्ले या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर असे होते। त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी, गुजराती, फारसी, कन्नड या भाषांचे ज्ञान होते। गणित आणि ज्योतिषशास्त्र यांच्यातही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। बाळशास्त्री यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला, म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचा जनक म्हटले जाते। 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले। दर्पण हे पहिले साप्ताहिक होते। दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते। इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित इत्यादी विषयांवरील मराठी भाषेतील लोकांना कोण जागृत करणार, लोकांना कोण शहाणं करणार, याकरिता महाराष्ट्राच्या भूमीतून जांभेकर शास्त्री सरांनी त्या पद्धतीनं एक नियोजन केलं आणि लोकांना पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा एका वृत्तपत्राच्या माध्यमातून ही माहिती सगळ्यांपर्यंत देण्याचं काम त्यांनी सुरू केलं। त्यांच्या दर्पण या वृत्तपत्रामध्ये त्यांनी फक्त लोकजागृती एवढ्यापुरतंच त्यांनी काम फक्त मर्यादित न ठेवता लोकांना त्यातून शिक्षण पण मिळालं पाहिजे। माझ्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की बा त्याच्यामध्ये काही असे विषय होते की ज्याच्यामध्ये भूगोल होता, ज्याच्यामध्ये काही इंग्रजी होता, काही रसायनशास्त्र होतं, काही जीवशास्त्र होतं, जे काही विषय त्यांनी सांगितले त्याच्यामधून एक प्रकारे समाजाला शहाणा करणे, जागृत